नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो. CISFमध्ये भरती निघालेली आहे, म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ही भरती निघालेली आहे. 1000 पेक्षाही जास्त पदांसाठी ही भरती आहे आणि जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, डॉक्युमेंट्स कशाप्रकारे अपलोड करायचे, फोटो साईन कशा पद्धतीने अपलोड करायची, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इथे तुम्हाला नोटीससुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लॉग इनवरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपण नवीनच फॉर्म भरतोय म्हणून न्यू रजिस्ट्रेशन म्हणून तुम्हाला एक ऑप्शन दिसते बघा 1 नंबरला. त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आता आपला फॉर्म या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करतोय. नेम, तुमचं नाव कसं टाकायचं, जसं तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने टाका. व्हेरीफाय नेममध्ये परत तेच नाव टाका. हॅव यू चेंज नेम, जर नावात बदल झाला असेल तर येस करा. काय नावात बदल झाला आहे तो टाकायचा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. खाली या फादर नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं जसं मार्कशीटवर असेल तुमच्या. व्हेरीफाय फादर नेममध्ये परत वडिलांचं नाव. मदर नेम, परत व्हेरीफाय मदर नेममध्ये परत आईचं नाव. डेट ऑफ बर्थ, या ठिकाणी तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ जशी तुमची आधार कार्डवर किंवा मार्कशीटवर आहे त्या पद्धतीने टाका. परत व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये डेट ऑफ बर्थ, जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल काय जे असेल ते टाकायचं आणि या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली कॅप्चा कोड टाकायचं. कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्व माहिती चेकआउट करायची आणि सबमिट ऑप्शन दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतो आणि सबमिट करतो. पर्सनल डिटेल्स दाखवले, तुमचं नाव, तुमचं वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर सर्व चेकआउट करून घ्यायचं. व्यवस्थित बरोबर आहे का चेक करायचं आणि खाली स्क्रोल डाऊन करा. खाली तुमचा मोबाईल नंबर टाका. व्हेरीफाय मोबाईल नंबरमध्ये परत मोबाईल नंबर टाका. तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. व्हेरीफाय ईमेल IDमध्ये परत तुमचा ईमेल ID टाकायचा. खाली आय ॲग्री व कन्सर्टवर टिक करा. तुम्हाला हा कॅप्चा कोड दिला, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे, तुम्ही यानंतर काहीच बदल करू शकत नाही. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती ईमेलवरती तुमचा यूजर ID आणि पासवर्ड पाठवलेला आहे. तो पासवर्ड यूजर ID तुम्ही या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा. परत होम पेजला लॉग इनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी बघू शकता करंट ओपनिंग्स म्हणून तुम्हाला एक ऑप्शन आहे बघा. या ठिकाणी हिरव्या कलरमध्ये दिसतंय. कोणती जाहिरात आहे आपली, तर कॉन्स्टेबल फायर 2024 मेल, यावरती तुम्हाला 2 नंबरची जाहिरात क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ईमेलवरती रजिस्ट्रेशन नंबर आला आहे, पासवर्ड आला आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका. खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो व्यवस्थित आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन आपली या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आपलं रजिस्ट्रेशन आता कंप्लीट झालं. वेलकम दाखवेल, तुमचं नाव आणि तुमचा ID क्रमांक. आता खाली यायचं, क्लिक हिअरवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिली, वाचून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. मी सर्व इन्फॉर्मेशन बघतो. तुमचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर व्यवस्थित चेकआउट करायचं आहे. 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू, अपलोड डॉक्युमेंट आणि पेमेंट, अशा पद्धतीने फॉर्म भरायचा. खाली या कॅटेगरी विचारी तुमची अनरिझर्व, EWS, OBC, SC ST काय जी तुमची कॅटेगरी असेल, ओपनवाल्यांनी UR म्हणजेच अनरिझर्व या ठिकाणी सिलेक्ट करायचं. खाली यायचं आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन 12th ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD जे काय असेल ते निवडा. परत खाली तेच निवडायचं या ठिकाणी. खाली या रिलिजन विचारलं आहे तुमचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. खाली यायचं आहे. एज सर्व्हिसमॅन, जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, अन्यथा नो. एज रिलॅक्सेशनमध्ये जर तुम्ही बसत असाल ते करायचं आहे, नसेल तर डायरेक्ट नो. नंतर विचारलं बघा नक्षल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट, तुम्ही या ठिकाणी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आहात का, किंवा हिल एरिया म्हणजे जे टेकड्यावरती राहणारे असतात, हिल एरिया उंच ते आहात का. नंतर खाली विचारलं या ठिकाणी बघा स्टेट ऑफ डोमेसाईल, तर आपलं डोमेसाईल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. या ठिकाणी बघायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा.
नंतर विचारलं आहे डोमेसाईल डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिस्ट्रिक्टमधून येता तुम्ही, तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं. व्यवस्थित या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर विचारलं आहे तुम्ही मायग्रेट वगैरे स्थलांतरण वगैरे तुम्ही केलेलं आहे का, असेल तर यस, नाही तर डायरेक्टली नो, आपण स्थलांतरण केलेलं नाही म्हणून इथे नोच राहू देत. फिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, तुमच्या शरीरावर चेहऱ्यावर काही खून आहे का विचारलं. समजा तीळ असेल तुमच्या चेहऱ्यावर, मोल ऑन फेस किंवा डायरेक्ट येते ठिकाणी नो तुम्ही करू शकता. असेल तुमच्या शरीरावर काही खून तर तुम्ही ती द्या, नसेल तर डायरेक्ट नो करा, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. नंतर विचारलं आहे परमनंट ॲड्रेस, या ठिकाणी तुमचं गाव, तुमचं पोस्ट, तुमचं तालुका, तुमचा जिल्हा, या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप करायची आहे. नंतर विचारलं आहे हाच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का, जर हा तो वरती दिलेला ॲड्रेस जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेसवरती क्लिक करा, वरील ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली कॉपी होऊन जाईल. या पद्धतीने इन्फॉर्मेशन भरत घ्यायची. नंतर विचारलं बघा खाली डेट ऑफ फोटोग्राफ, कोणत्या दिवशी तुम्ही फोटोग्राफ काढला आहे ती तारीख त्या फोटोवरती असली पाहिजे, ती तारीख निवडा. नंतर विचारलं आहे ती तारीख तुम्ही क्लिअरली फोटोवरती प्रिंटेड केली आहे का, तर यस, आपण फोटोवालीच जी तारीख होती ती फोटोवरती प्रिंट करून घेतली. नंतर खाली बघा कोर्ट कचेरीच्या संदर्भात विचारलं आहे तुमच्यावरती काही कोर्ट वगैरे चालू आहे का, कचेरी चालू आहे का, तुमच्या विरुद्ध काही केस पेंडिंग आहे का, असेल तर यस करा, नाही तर डायरेक्टली या ऑप्शनला नो करून द्यायचं. नंतर विचारलं आहे बघा या ठिकाणी तुमच्याविरुद्ध काही केसेस पेंडिंग आहेत का, किंवा तुमच्याविरुद्ध FIR दाखल झालेला आहे का, किंवा तुमच्याविरुद्ध या ठिकाणी सर्व्हिस अंडर तुम्हाला म्हणजे काढून वगैरे टाकण्यात आलं आहे का, किंवा तुम्हाला सर्व्हिसमधून परत टर्मिनेट करण्यात आलं आहे का, अशा प्रकारे विचारलं आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही यस नो करायचं. या ठिकाणी कोटेचं आपण बसत नाही म्हणून मी यस नो करतो. खाली एक बॉक्स दिला आहे चेकआउट करा आणि सेव्ह अँड प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट डाटा सेव्ह सक्सेसफुली, ओके करा. तुम्ही दिलेली सर्व A to Z इन्फॉर्मेशन आलेली आहे, व्यवस्थित चेकआउट करा बरोबर आहे का. अजूनही तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता. खाली कन्सर्नला टिक करायचं आहे, फायनल जर बरोबर असेल तर फायनल सबमिट, नसेल तर एडिट करू शकता. तर आपला फॉर्म बरोबर आहे, फायनल सबमिटवरती क्लिक करतो आणि ओके करतो. ओके केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करायचा आहे. आता या ठिकाणी करायचे आहेत आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड. एज प्रूफ असेल, एज्युकेशनल प्रूफ असेल, फोटो असेल, सिग्नेचर, या 4 पद्धतीने डॉक्युमेंट जोडायचे आहेत. सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी PDF स्वरूपात जोडू शकता, किंवा तुमचे जे फोटो साईन आहे ते JPEG किंवा JPG स्वरूपात अपलोड करू शकता. तर सर्वप्रथम प्रूफ ऑफ एज, तर या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं 10वीचं, ज्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ क्लिअरली मेन्शन असते. नंतर खाली याचं एज्युकेशन सर्टिफिकेट, तुम्ही 12वीची मार्कशीट अपलोड करायची. चूज फाईलवरती क्लिक करा, सर्टिफिकेट निवडा आणि या ठिकाणी अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. समोर तुम्ही चेकआउट करू शकता अपलोड झाली का. नंतर फोटोग्राफ अपलोड करायचे JPG किंवा JPEG स्वरूपात 20 ते 50 KB दरम्यान मी फोटो अपलोड करून घेतो. याच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करायची ब्लॅक पेनने. चूज फाईलवरती क्लिक करा, जिथे सिग्नेचर असेल ते सिग्नेचर निवडा आणि अपलोडवरती क्लिक करा. आता सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड झालेत. आता राहिला तुमचा फोटोचा विषय. तर या ठिकाणी बघा फोटो फोटोवरती क्लिक करतो. अशा प्रकारे फोटो आणि खाली डेट ऑफ फोटोग्राफ DOP आणि समोर तारीख टाकायची, कोणत्या तारखेला फोटो काढला आहे ते. व्यवस्थित चेकआउट करून घ्यायचं. खाली यायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन दिसतोय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली, ओकेवरती क्लिक करायचं. आपले डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे. आता करायचं पेमेंट. प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. या ठिकाणी प्रोसीड टू पेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग, UPI कशानेही पेमेंट करू शकता. तर मी UPI निवडतो. UPIवरती क्लिक करा. या ठिकाणी QR कोड निवडू शकता. QR कोडनेही पेमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करून प्रिंट तुमच्याकडे असू द्यायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.